बघतो आपला ब्रास बँड पोशीर जय हनुमंत. मित्रांनो हाय फायनल लुक. समाजकार्य हे अतिशय मोलाचं कार्य आहे. अरे बघ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा ब्लॉग पण आपण कंटिन्यू करूयात, बघूया आजचा दिवस कसा असणार आहे. आणि आज आमच्या सप्ताहाचा दुसरा दिवस आहे आणि बाबूदादा आणि सासूबाई म्हणजेच आई आमच्या फायनली आज येणार आहेत. कॉल केलेला सकाळी, तर शेट जाणार आहे आता त्यांना दोघांना आणायला. तर बघूया आजचा दिवस कसा होणार आहे. आता आलो मित्रांनो आपल्या साईकडे. साई कुठे जातोय? भरपूर दिवस बिचारा आजारी आहे सध्या. तर साईला कुटी वगैरे घातले, थोड्या वेळात त्याला खुराक टाकायचं आहे. तोपर्यंत घरातली कामे आवरून घेते. घरातली कामं म्हणजे आता खिचडी भात बनवायचे आणि कपडे वगैरे तर आपले झालेच धुवून सगळे. आज लवकर सगळं आवरले. नळ आलेले आज पाणी वगैरे सगळं भरलं आहे आमचं. कशी बोलते? ए तू घरी येतोय ना? ए श्री घरी येतोय ना तू पोशीरला? नाही नाही आम्ही इथंच राहतो का? अरे तुला बदा मारीन मी आल्यावर. बाकराला काय तर आणले तुला मी आल्यावर बदा मारीन. पुरा मला कसा मारशील? पप्पा बोलतो बघ. तर मित्रांनो बाबूदादाला कॉल केलाय आणि बाबूदादा इकडे यायला मागतच नाहीये आणि पप्पाला बोलतो तुला पक्का मारेल. आणि चालले तर शेट आणायला बाबूदादाला. काय चाललंय तुमचा पोरे ममदापूरला तरी काय म्हणतो माहिती का? तुझ्या बाप्पाला मारील, तुझ्या आईला मारील, म्हणजे मना मारील, तुम्हाला मारील. जोरात आहे पोरे. आता आल्यावरती कॉलर पण तारा नाही द्यायचा त्याला. तर मित्रांनो शेड गेला तर आपल्या बाबूदादाला आणायला. आणि बघा मी तुम्हाला कालच बोलले आमची सिटिंग अरेंजमेंट थोडी चेंज केली. तिथला सोफा होता भावांचा, तो झोपायचा इकडे आणला, शिफ्ट केला आहे आम्ही. नाचराच्या दुकानामध्ये ब्लाऊज शिवायचा माझा, त्याच्यामुळे ब्लाऊज राहिला माझा शिवायचा, इनकम्प्लीट आहे, तो कंप्लीट करून घेते. आणि बाबूदादा आले दाखवते. त्यांनी बदक पण आणलेत. तर शेटने पिंजरा असतो तो छोटासा कपड्यावर ठेवायचा प्लास्टिकचा, तो घेऊन गेलेत. तर दाखवते बाबूदादाने बदकं किती मोठी आहेत किंवा किती छोटे आहेत मला पण नाही माहिती ॲक्च्युली. आणल्यावर दाखवते मी तुम्हाला. मित्रांनो आमच्याकडे कोण आलं? आमच्या मोठ्या आई आल्या नदीकडची. काय कोण आलंय? तिळगुळ का अजून अजून मोठ्या तिळगुळ घेऊन आल्या आमची. भरपूर महिन्यातून आले नाही, भरपूर महिन्यातून आले आमच्या आई. आई घरात नाही येत. याला सासूची माया आईसारखी. मग कोण आला आपल्या इथं? नाही कोण आहे? कोण आलाय? काय करतो? चपली बुटा तू तर येणार नव्हता ना? कसं बाबू बोला. इस्त्री त्यांची दिले तांबा करतो. बाबू बदक किती आहे? किती किती बदक आहेत ते? 5 आहेत. मना आणलं का? मग मी कापून खाऊ का? मी कापून खाऊ बदक? नको तुला वकर होईल त्याच्या. अरे चांगलं लागतं ना. मी बदक नाही कधी खाल्लं. त्याच्या शिकाली कोण? त्याची साली
शिकारी कोण? तू बरं बदक? तुझं येणार नव्हतं ना इथं, मग तू कसं काय आला? तू व्यासलीन नाही लावली वाटतं मामा मम्मीची, तर गाल बघ कसं चालकलं तुझं. काका जाते का आपण संध्याकाळी मानवलीला? काका जाणार आहे. ऐ बदक, ए बदक बदक, ए कोंबडी कशी वाटते? आणि कोंबडा कसा वाटतो? कुकुलुकूक असं नवरी मध्ये काढायचं पक पक हा बाबा, फायनली बाबू दादा आला आपला. आता बाबा किती खुश होईल. काका काका मामा बाबा. हा. जातो का मामा बाबा बाटी? तयारी करल्यानंतर येशील जातो का तयारी करल्यानंतर येशील बाबू दादा? तयारी करल्यानंतर याल ना मामा बाबाच्या बाटी जातो का? झालं ना आणि जा होय, मामा बाबाच्या बाटी जातो. बाबा चालला बाबा चाललं इकली इकली जातो मामदापूरला का? मज्जा ना मला मामा बाबा तिथं मज्जा ना काय बोलतो मित्रांनो, आपला बाबू दादा आलाय. यायची नाही आणि बाबू दादा नाही, बाबू दादाची बदका 4 बदक घेऊन आला आपला बाबू दादा. व्हाईट ना आणली नाही ना? व्हाईट नव्हती का? माहित नव्हती ती व्हाईट नव्हती. मग ही कोणत्या कलरची? ब्राऊन आणि ब्लॅक कलरची. नाकली आणि ती पाण्यात गेली का झोप जाऊ ती आपल्याला आकारी होता ना तशीच आहे ती वन वाईट नव्हतं ना व्हाईट पण असतात ना? आई हा, ऐ. काय झाला बघतो बोलला. बघतो बघतो बघतो. काका बोलतो का बांधून ठेव मग नंतर आपण त्यांना हे करू आता जागा करू. मग आता माझ्या परला अंडी घालायला लागली का माझ्या परला रोज अंडा तो मी खाईल. अगं माझ्या परला रोज अंडा अंडू मी खाईल. तुला रोटी गाठायला मना गटर लोटशील. माझ्या परने आणले आणले का मला मामा बाबांचीच ना किती रुपयाची आणली बाबू? आम्हाला फुकट भेटलं ना बाबू दादा आईला फुकट 4 बदक. मजा आहे बराची. 4 बदक फुकट घेऊन आला तू? कोंबडी पण आपल्याला कापायला दिली ना बाबाने बाबा कधी बोलला बदक कठीने हा, बाबू दादा कसा बोला? बदक कठीण आहे असं बोलला का? बदक कठीने बघतो हा काय? मग तेव्हा तुला दिलं का बदक? कोंबडी पण दिली. शंभर काढले 100 रुपयाला आहे. 100 रुपयाला आहे बाबू दादा. 100 रुपयाला आहे. 100 रुपये आता आम्ही मंदिरात जायचे संध्याकाळी मस्त बाप्पा करायला. हॅलो ये तू पण नाचशील? तू पण नाचशील? मी त्याच्यावर झोपतोय वरती त्याच्यावर मंदिरला झोपतोय मंदिरात. मग चालेल, चल तुला मंदिरात झोपायला नेल. चल. आयुक्त पण गेलता काल. मग आयुक्त गेलता, ईशान गेलता, सगळे फ्रेंड गेलते तुझे. तू नव्हता. नव्हता तू नव्हता. सगळे फ्रेंड गेलते. सगळे तुला विचारत होते बाबू दादा नाही आला, बाबू दादा नाही आला. बोल बाबू दादा मामदापूरला गेलाय. तुला याद होतं मला का तर आणलं होतं. मग तुला कोणी मी सांगितलेलं का आला? तू खाऊ आणलाय ना त्या माणसाने तुला खाऊ दिलाय ना हा घाल बघ घाल तसं फुगलं लगेच. चार ते आई काय बोलते बघ. पैसे कुठे आहेत? पैसे आणजा आईकडून मागून आणजा पैसे. मामा बाबाने दिला असेल ना तर पैसे घेऊन ये जा. ते नाही खरोखरच पैसे घेऊन ये जा आईकडून. नाही नाही पहिले पैसे घेऊन ये जा आईकडून. पहिले पैसे आणजा आईकडून. मग पैसे आणजा. आता मला काय बोलशील? मम्मी पुढचा बोल. शनाने मम्मी काय? शनाने मम्मी नाही. काय बोलशील? बोल आता. मम्मी त्याच्या पुढे काय बोलायचा? जीवन जीवन हा जीवन आय लव्ह यू मम्मी. आलो मम्मी पप्पी घे चल पहिले. बटाटे. हा चॉकलेट भेटला तर बेकार. तर मित्रांनो हे बघा फुलं आपली. आता बोलायला डेकोरेशन कशासाठी? डेकोरेशनची फुलं. तर हे आपल्या ब्रास बँडचा
पोस्टर जय हनुमान ब्रास बँड पोशीर. तर मित्रांनो आज मानवली येथे हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांच्या जयंतीनिमित्त 112व्या जयंतीनिमित्त आपला ब्रास बँड पोशीर जय हनुमान ब्रास बँड पोशीर हे मानवंदना देणार आहेत. तर त्यासाठी त्यांनी तयारी वगैरे केले आणि हा पोस्टर आहे त्यालाच फुलं लावायचं काम माझ्याकडे दिलं आहे. तर आता तोच काम करते मी. बघा वर्किंग प्रोग्रेस चालू आहे हे बघा. आणि शेटने सगळा कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे दिला आहे, माझ्या ताब्यात दिला आणि गेले प्रॅक्टिसला. आता बघा सगळं काही मलाच करायला लागणार आहे. तर चला वेळ वाया नाही घालवता, थोडाच वेळ राहिला आहे. तर पहिले मी फुलं वगैरे लावून घेते. स्पंज तर लावलं आहे मी. काय बोलतो बोल. गणपतीला पप्पाने पसरा काढलाय बोल. ते आईला सांग पप्पाने काय काढलाय. पप्पाने पसरा काढलाय का यो. बघा बाबू दादा आमच्या काय बोलतो पसरा काढला पप्पाने. आमच्या बाया आल्यात लावून आल्यात आता गावतून. अरे वा आई दाखव. अरे पडला पडला पडला. काय सफेद तुकडा आहे मस्त मॅचिंग आहे. इकडे बघ ना किती भारी. थांब आईला लावलं फुल बारकाईने. नाही गच किती बांधले. आईचा कारला तर आम्ही व्हिडिओ काढली. किती मस्त झाली. अरे माग कोण आलं. अरे वा किती दिवसांना पोर दिसला बाबाला. बाबाला काय बोलायचं. नाही नाही मेहनत म्हणजे मी बांधलंय सगळं. न्यायचे ना त्यांना ते स्टेजवरती राहावं लागल ना. मित्रांनो फायनली रेडी झाले लुक. फ्रेमची सगळी फुलं मीच लावल्यात. शेटनी सगळं माझ्या अंगावर कारबा टाकलेला. आणि आता पसारा बघा किती भरपूर आहे. आणि बाबा दादा आलेलाच बोलतो पप्पाने जाम पसारा काढला. पप्पाने नाही मी काढला. आता तो मलाच करायचं आहे साफ. तर आता पसारा सगळं आवरते मी आणि तयारी वगैरे करते आणि जाते मंदिरात. हरिपाठ आहे बाबू दादाला घेऊन जाते. तर बघूया आता. काल टाकलेले मी स्टेटसचे व्हिडिओ टाकलेले. मी नव्हते गेले हरिपाठाला. तर आता जाणार आहे. बघू हरिपाठाचे व्हिडिओ टाकेल मी. तर चला मित्रांनो हाय फायनल लुक. आता बाबू दादांना मी चाललो मंदिरात. चल मी चाललो मंदिरात. तर चला मित्रांनो आता चाललोय मी मंदिरात बाबू दादाच्या सोबत. आज बाबू दादा आले. ते नाटकं बघा कशी करतो. चल मंदिरात चल. डायरेक्ट मंदिरात. तर चाललो आता मी मंदिरात. बाबू दादाच्या सोबतच चाललोय मी पण आणि बाबू दादा पण. चल बाबा यायचं ना. हे पडशील का पडशील. रस्ता फुटलाय ना आपल्यातला. चल आता चल मंदिरात जाऊ. तर जायचं ना. तो मंदिर दिसतो. आम्ही तिकडे चाललोय. हा बोल. तिथून पडला असं कुठं. हा चल चल चल. चल 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 चल. तर चला मित्रांनो चाललो. आज लवकर चालू मंदिरात. हरिपाठ चालू आहे. आणि हा बघा आपलं मंदिर कसं सजवलंय. गोल्डन कलरला रात्री दिसत नव्हता. ए पडशील. आणि इकडे जेवणाची तयारी चालू आहे सगळी. चल चल. बाबू दादा बघा डायरेक्ट गेलाय. चल पहिले बाहेर जाऊन ये बाप्पा करून. चल बाप्पा कर. चल पहिले बाप्पा कर. चल बाप्पा कर. चल पटकन पटापट पटापट. हे रांगोली आहे रांगोली. हा सोड सोड. बघा बाबा कसं दर्शन घेतो गणपती बाप्पाचं. बाबा कसं बाप्पा कर. तिकडे पुढं गणपती बाप्पा. चल
बाबा आले बाप्पा करायला. पाय पडतो ना का? ओम नमः शिवाय. बघा बाबा आपलं कसं बाप्पा करतोय. हा चल बाप्पा कर चल आता. चल बाप्पा कर बाप्पा कर. अरे बस चालू होतं.
संतोषजी धुळे आपण स्टेजवर तर मित्रांनो बघा बाबू दादा आपला कसा खेळतोय. आणि आताच आम्ही मंदिरातून जाऊन आलोय. आजी आजोबा आता गेलेत, मागचे आमची येण्याची वाट बघत होते. आम्हाला यायला 8 वाजलं. बाबू दादा नुसतं मंदिरात फिरत होता. आणि आपले बँड गेलेत मानिवलीला. तर आता बेकरेचा बँड चालू आहे, अष्टविनायक ब्रास बँड बेकरे. याच्यानंतर पोशीरचा लागेल. पहिलं गाणं चालू आहे बघा. तोपर्यंत वाट बघते कधी आपला बँडचा गाणे वगैरे लागतील त्याची. जरा जास्तच नाटक करतो बाबा जो आमचा बाबू दादा. आता घेतलं काय करला पाणी प्यायला. तो पाणी आहे का परफ्यूम आहे? परफ्यूम कोण पितो का? शी वासेल गाण. नाकाला का आला? वास आला. नाही वाफ निघली. काय निघले? नाही निघली. वाफ. वाव. ओके ओके. अजून आपला बँड नाही लागला बाबू दादा. अजून अष्टविनायक ब्रास बँड चालू आहे. आणि मित्रांनो तिला कोपरा दिसतो का आपल्या बँडचा फलक, ज्याला मी फुलाने डेकोरेट केलं तर ते थोडाला दिसेल आपल्याला. बाबू कसा नाचतो दाखव नाचून. अब्बा किती दिवस आमच्या घर एकदम सुना सुना होता. 4 दिवस झाले. आता आमच्या घरात रौनक आले. ई डान्स इकडे माझ्याकडे बघून कर ना डान्स. बच्चा इकडे बघून कर डान्स. मंदिरात कसं करत होता ना तू डान्स. आजी गेलो होते. हा आजी हा आजी आजी बिंगो आजी. असं बँड वाजत होता. हो आपला बाबू दादा आहे. बघ कसं नाचतं. डान्सर आहे डान्सर आहे. आता पप्पा वाजवला का थोड्या वेळानंतर मग आपला बँड पण वाजवेल. अशी विनंती. चला मित्रांनो सन्मानित लागला साहेब, आता आपला या बँड. ठिकाणी आमच्या बँड पथकाचे माझे आपला बँड लागलो बाबू दादा. एक सदस्य आदरणीय भास्करजी रावजी पाटील साहेब यांनी घोषणा केली की असा जर उपक्रम झाला तर या उपक्रमाला पुढील होणाऱ्या कालखंडामध्ये आमचं अतिशय अर्थसहाय्य असेल. या दोन्ही बँड लागल बाबा दादा, नको करू या आता. ठिकाणी शब्द देतो. असे उपक्रम पुढे आज सादरीकरण झालंय. पुढे याची स्पर्धा जरी झाली तरी तिला सर्व ग्रामस्थांच्या वतीने असेल याची समाजाला नोंद घ्यावी असं सन्माननीय भास्कर पाटील साहेब यांनी सांगितलेलं आहे. यानंतर जय हनुमान बँड पथक पोशीर आपला बँड बाबा विनंती हा, असेल की पहिलवान आहे. आपण आपल्या स्थान या ठिकाणी सुरळीत करावं. यानंतर जय हनुमान बँड पथक पोशीर स्थापना 2021 या बँड पथकाची झाली. लागल ना. खरं तर समाजकार्य हे अतिशय मोलाचं कार्य आहे. या मोलाच्या कार्यामध्ये डॉक्टर विवेक भगत यांच्याकडून क्रिकेट असो कबड्डी असो विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी सातत्याने कार्य केलं. मात्र बाबा दादा पप्पा येईल का? पथकाच्या दरवर कोण येईल? आणि जे हनुमान पहिलवा बँड पथकाच्या माध्यमातून पप्पा येईल बा आता. 2019 ला स्थापना केली. मास्टर राजू वायगरे, राजेश वायदे, संदीप मेंगाल, जॉन पाटील आणि रोशन जाधव यांच्या माध्यमातून एक सूरबद्ध आणि लयबद्ध असा जय हनुमान बँड पथक पोशीर सादरीकरणाचं गीत असेल. गणपती बाप्पाचं सॉन्ग या ठिकाणी सादर करतील. मी त्यांना आदरपूर्वक विनंती करतो की आपण सादरीकरण करून घ्यावं. आला आता बँड आपला. बाबू आता आपला बँड आला. प्रावीण्य नादनी नादला गणपती बाप्पा मोरया.
नाच हे कार्य प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी आकाश याचा या ठिकाणी विशेष सन्मान आदरणीय पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते होतो. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. मी विनंती करतो जेसी बँड पथक मानिवली चला क्रमवारी आपण व्यासपीठाकडे यायचंय. या मानिवली गावचं कुलदेवत ग्रामदेवत नावाने ओळखलं जातो आणि संपूर्ण कर्जत तालुक्यामध्ये त्यांचे प्रतिनिधी मनोहरजी खडेसाहेब यांचा आणि ऑल टीम या ठिकाणी यायचंय. अतिशय सुरेख कार्य करत असताना पथक मानिवली या बँड पथकाचा या ठिकाणी सन्मान होतो. सन्मान झाल्यानंतर त्या ठिकाणी या ठिकाणी आगरी समाजाने आपल्याला उपलब्ध करून दिलाय. आपण कुठल्याही प्रकारचं वाद्य न करता फक्त कलेचं सादरीकरण करण्यासाठी जातो ही यानंतरची भावना असेल. आणि श्री गणेश बँड पथक पिंपलोली या सर्व पथकाने चांगल्या प्रकारचं बँड पथकाचं सादरीकरण आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण केलं. आपला कर्जत तालुका आगरी समाजाच्या वतीनं विशेष सन्मान विशेष सत्कार या ठिकाणी आपला केला जातो. सर्व बँड पथकाचे सर्व आजी माजी सर्व सहकारी यांचा विशेष सन्मान जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी आपण सन्मान करतो. अष्टविनायक बँड पथक ब्रास बँड पथक बेकरे अतिशय चांगलं कार्य जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी बजरंग बलीच्या नावाने ज्यांनी सातत्याने हे कार्य जोपासलं यापुढे समाजाच्या वतीनं आम्ही सर्वांच्या वतीनं फाउंडेशनच्या वतीनं आपल्या समवेत असू. आपला हा सन्मान बहुमूल्य असा सन्मान आज या समाजाच्या वतीने केला जातो. आपल्या कलागुणांना वाव देण्याचं कार्य समाजाच्या माध्यमातून केलं जाईल. आणि यापुढे प्रत्येक सादरीकरणामध्ये आपली शिस्त आपल्या लयबद्धता ही टिकून राहील. आपलं कार्य हे वाखण्यासारखं आहे आणि आपल्या या कार्याचा सन्मान केला जातो. हा सन्मान होतो कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या वतीने हुतात्मा स्मारक समिती मानिवली यांच्या माध्यमातून हा सन्मान स्वीकारताना सन्मानाची धुरा कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती मान्यवर अध्यक्ष सर्व कमिटी ऑल टीम वर्क यांच्या माध्यमातून हा सन्मान केला जातो. त्यानंतर मी विनंती करतो जय गिरजोबा ब्रास बँड पथक शेलू या प्रतिनिधीला विनंती करतो. शेलू बँडचे प्रतिनिधी यांनी व्यासपीठाकडे यायचंय. या ठिकाणी सादरीकरणामुळे व काही कारणास्तव बाकी सदस्य या ठिकाणी उपस्थित जरी नसतील तरी त्यांचा सन्मान जय गिरजोबा ग्रामदेवताप्रमाणे गावातील एक गिरोबा देवाचं नाव देत. गिरोबा म्हणजे गावातील एक प्रमुख दैवत आणि त्या दैवतेच्या प्रमाणे आणि या कर्जत तालुक्याला ज्यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून सहकार्य केलं असं जय गिरोबा ब्रँड पथक शेलू यांचाही. मित्रांनो बघा आपली भांडे वगैरे सगळे घासलेली आहेत आणि आता की लागले भूक. मंदिरातून जेवण लवकर चालते. आता खरबूज घेते कटिंग करते आणि खाते. तर आजचा ब्लॉग पण मी इथेच संपवते. चला बाय बाय. आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.